सहावीत आल्यानंतर सर्वात प्रथम आपण बलसागर भारत साने गुरुजी यांची कविता बघितली. त्यानंतर आज आपण दुसरा पाठ बघणार आहोत आणि त्या पाठाचं नाव आहे मित्रांनो, सायकल म्हणते मी आहे ना. आता मला सांगा तुम्ही, सायकल म्हणते मी आहे ना, म्हणजेच मी आहे ना असं कोण म्हणते तुम्हाला? तर तुमचे बाबा म्हणते तुम्हाला की मी आहे ना, घाबरू नको मी आहे ना. आई म्हणते घाबरू नको मी आहे ना. मित्र म्हणते घाबरू नको मी आहे ना. तर तशी सायकल सुद्धा तुमची एक मित्र आहे आणि ती काय म्हणते मी आहे ना. तर बघा, इथे सायकलनं आपलं आत्मवृत्त सांगितलेलं आहे, म्हणजे सायकल ही तुमच्यासोबत बोलत आहे. तर ती कशा प्रकारे बोलत आहे ते या पाठात त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा मित्रांनो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल. बघा मित्रांनो, आपण कैची दंडा शिकवत होतो. आता तुम्हाला माहित नसेल, पण जे विद्यार्थी 1995 ते 2000च्या दरम्यान जन्मलेले असेल त्यांना हे चांगल्या प्रकारे माहित आहे आणि खेड्यातील मुलांना तर जास्ती प्रमाणात माहित आहे. कैची दंडा म्हणजे दंड्याची सायकल असायची, ते पाय त्या त्रिकोणातून पाय टाकून दुसऱ्या पायडलवर ते सायकल चालवायचे. ती मजा आता राहिलेली नाही. पण तशा प्रकारची सायकल चालवण्याची मजा वेगळीच होती मित्रांनो. तर बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल. पर्यावरण, आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, कमी खर्चिक, वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून तुम्हाला सांगत आहे. हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे. बघा मित्रांनो, सायकलने आपल्याविषयी जे काही आहे ते तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा पाठ कशाबद्दल आहे तर एक आत्मकथा, म्हणजे सायकलनी आपली स्वतःची काय लिहिलेली आहे, एक आत्मकथा लिहिलेली आहे. तर चला मित्रांनो, या पाठामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण बघू. तत्पूर्वी आपण खालील चित्रे बघू आणि या चित्रांपैकी तिथं तुम्हाला वाहनांचे चित्र दिलेले आहे, तर तुम्ही कोणत्या वाहनांनी प्रवास केलेला आहे ते तुम्हाला इथे टिक करायचं आहे. तर सर्वात प्रथम बघा, त्यांनी सायकल दिलेली आहे. तर मला तरी वाटते की सायकलने प्रत्येकाने प्रवास केलेला आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे 100% विद्यार्थ्यांना सायकल ही चालवता येते. त्यानंतर टांगा घोडा. टांगा घोडा आजकाल पाहायला मिळत नाही, पण 2000 किंवा 2005च्या अगोदर तुम्हाला टांगा घोडा पाहायला मिळत होता. किंवा बैलगाडी, खेड्यांवर आता सुद्धा बैलगाडी असते. तर बैलगाडी खेड्यातील विद्यार्थ्यांनी तर बैलगाडीचा प्रवास केलेलाच असेल. त्यानंतर एसटी बस, तुम्ही मामांच्या गावाला गेले असेल तर तुम्ही एसटी बसने मामाच्या गावाला गेले. आगगाडी, आगगाडीने सुद्धा तुम्ही मामांच्या गावाला गेले. हे गीतच होतं मित्रांनो, झुकझुक झुकझुक अगीन गाडी. बघा, झुकझुक झुकझुक अगीन गाडी, जेव्हा त्या व्यक्तीला मामाच्या गावाला जायचं असते त्या मुलाला, तो झुकझुक झुकझुक अगीन गाडीने आपल्या मामाच्या गावाला जातो. त्यानंतर आता आजकाल तर प्रत्येकाकडे बाईक आली आहे. तुमच्या आई वडिलांकडे बाईक असेल तर तुम्ही बाईकने सुद्धा प्रवास केलेला आहात. तुम्ही नावेने सुद्धा प्रवास केलेला असू शकते जर तुम्ही नदीच्या काठावर राहता. जहाजामध्ये मला तरी वाटते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवास अजून केलेला नसेल. यामध्ये 1 ते 2% विद्यार्थी हे प्रवास करतात. आणि विमानामध्ये सुद्धा मी तरी म्हणेन की 80% म्हणजे 80% लोक हे प्रवास न करतात, पण 20% लोकांनी तर विमानामध्ये प्रवास केलेला असेल. तर हे होते तुम्ही जे प्रवास केलेले वाहन आहे त्यांची आपण माहिती बघितली. आता आपण सविस्तर पाठाबद्दल माहिती बघू. तर बघा, आता काय म्हणते, सायकल म्हणजे मला समजा मी सायकल बोलत आहे असं समजा. मी आहे सायकल, काही लोक मला दुचाकीही म्हणतात. बघा, मी सायकल आहे आणि मला काही लोक काय म्हणतात, दुचाकी म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 चा फ्रान्स देशातील MD सिव्हर्क हे माझे जन्मदाते, म्हणजे त्यांचे जन्मदाते कोण आहे, माझे जन्मदाते म्हणजे सायकलचे जन्मदाते. आता मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, तुम्ही एक नोटबुक तयार करा. तुमचा मित्र म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही एक नोटबुक तयार करा आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो ते लिहा. तो नोटबुक राहील तुमचा जनरल नॉलेज साठी, म्हणजे सामान्य ज्ञान. बघा, 1960 ला कशाचा जन्म झाला तर सायकलचा जन्म झाला. हा प्रश्न तुम्हाला कुठेही विचारला जाऊ शकते. तुमच्या शाळेमध्ये प्रश्नमंजुषा झाली तेव्हा सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकते. तर अतिशय महत्वाचा आहे. असे छोटे छोटे प्रश्न तुम्ही आजपासूनच लिहायला सुरुवात सुद्धा करा आणि आनंदाने या धड्याचा आस्वाद घ्या. तर काय म्हणते, तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 चा फ्रान्स देशामधील MD सिव्हर्स हे माझे जन्मदाते. 1876 साली HJ लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडल साखळीची दंतकडी बसविली. तर बघा मित्रांनो, यांनी काय केलंय,
जन्मदाते कोण आहे यांचे? सीव्हर्ग. आणि लॉसन यांनी काय केलं तर पायडल लावलेला आहे आणि दंत तबकडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. बघा प्रत्येकाच्या सायकलला रबराचे टायर आहेत आणि 1987 साली जॉन बाईट डॅनलॉप यांनी ते शोधून काढले. बघा मित्रांनो, पहिली 200 वर्षे मी रडखडत चालले, पण पुढची 100-150 वर्ष मी कधीही थांबले नाही. म्हणजे पहिली दोन बघा लक्ष द्या, पहिली 200 वर्षे मित्रांनो, 200 वर्ष म्हणजे खूप मोठा हे होतो. पहिली 200 वर्षे सायकल कशी चालली तर रखडत चालली. पण पुढची 100-150 वर्ष ती कशी चालली? एकदम झपाट्याने चालली. म्हणजे ती थांबलीच नाही. बघा मित्रांनो, तुम्हाला आता तुम्ही लहान वयात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की कुठलाही प्रवास, कुठलाही अभ्यास तुम्ही जेव्हा चालू करता, तर पहिले तुम्हाला तो काही कठीण वाटतो. पण जसजसा तुम्ही त्याला अभ्यास करत करत समोर जाता, तसतसा तुम्हाला त्या गोष्टी कळत जाते. विराट कोहली हा कसा असतो? सचिन तेंडुलकर, विराट कोहली, क्रिस्टियानो रोनाल्डो, मेसी हे जे लोक आहेत, हे एका सरी मोठे झालेले नसतात. ते सुद्धा हळूहळू प्रॅक्टिस करून वर आलेले असतात. तसंच तुम्हाला सुद्धा हळूहळू अभ्यास करून, हळूहळू खेळून तुम्हाला मजबूत व्हायचं आहे आणि हळूहळू अभ्यास करून तुम्हाला म्हणजे काय करायचं आहे, तुमचे ध्येय जे काही असतील ते गाठायचे आहे. तर इथूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर बघा, माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. बघा यांचा प्रचार प्रसार खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही. बघा म्हणजे काय म्हणते सायकल, की असा कोणताच देश नाही की त्या देशामध्ये माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. बघा सायकल काय म्हणते, की लहान मुले जे लहान बाळ असतात त्यांचा पहिला पहिलं वाहन कोणतं आहे तर खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. कारण प्रत्येक बाळाचे आई वडील त्यांना सर्वात पहिले काय देते गिफ्ट मित्रांनो? तर सायकलच गिफ्ट देते. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात, बरोबर आहे. का माहित आहे का? एक तर ती एक तर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता कमी असते. आई-वडील तुम्हाला सायकल का देतात? कारण त्याची किंमत कमी असते आणि अपघाताची काय असते मित्रांनो? तर शक्यता कमी असते. तुम्ही त्यावरून पडला तरी फक्त खरचडेल. तुम्हाला काय होईल? खरचटेल फक्त. तुम्हाला लागेल, थोडंसं लागेल, जास्त लागणार नाही. थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. बघा मित्रांनो, त्यातून तुम्ही धडा शिकाल, की पडल्यावर तुम्हाला पडून उठायचं आहे. तुम्हाला पडून उठायचं आहे. तुम्ही कितीदाही पडले तरी तुम्हाला उठायचं आहे. ही सायकल तुम्हाला मदत करते. एक बघा त्यानंतर इथे काय म्हणते सायकल, एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला, की मग तुमची आणि माझी संगत कायमची जुळते. म्हणजे एकदा तुम्हाला आत्मविश्वास आला, तुम्ही पहिल्यांदा थोडेसे भ्याल. तुम्हाला भीती वाटेल, की जेव्हा सायकल चालवायच्या वेळेस तुम्ही पडाल, तुम्हाला वाटेल की लागेल. पण जेव्हा तुमचा जर आत्मविश्वास जर वाढला, तर सायकलची आणि तुमची एक मैत्री जुळते आणि ती संगत मग कधीही न तुटणारी होते. कारण तुम्ही मग आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर राहा, तुम्ही सायकलची साथ सोडू शकत नाही. त्यानंतर आई तुम्हाला म्हणते, जा दुकानातून साबण घेऊन ये. बघा मित्रांनो, अतिशय महत्वाचं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे, की आई तुम्हाला म्हणते, की जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही. का कंटाळा करत नाही? कारण तुम्हाला माहित आहे, की बाहेर काढताना ड्रिंकिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. घरात मी असेल, की अशी छोटी-छोटी, मोठी-मोठी कामे तुम्ही पटापट करता, हो नाही का? अशी छोटी-छोटी कामे तुम्ही पटापट करता. म्हणजे सायकल राहिली तर नाहीतर मग तुम्हाला चालत-चालत जावं लागेल, दुकानात जावं लागेल, तिथून डेअरीवर जावं लागेल, तिथून इथे जावं लागेल, फार्मामध्ये जावं लागेल, तिथून औषधी घ्यावं लागेल. हे सर्व कामं करायला तुम्हाला चालत-चालत जावं लागेल. पण तुमच्याकडे जर सायकल असली तर तुम्ही सपाट्याने निघाल, कमी वेळामध्ये तुमचं काम कराल आणि सर्वांना आनंद द्याल आणि तुम्ही सुद्धा आनंदी व्हाल. कार, बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. बघा मित्रांनो, कार चालवायची असेल तर तुम्हाला लायसन्स म्हणजे परवान्याची गरज असते, पण सायकल चालवायला तुम्हाला परवाना लागत नाही. त्यानंतर बघा, माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. बघा, बरोबर आहे? लहान मुला-मुलींपासून आजी-आजोबांपर्यंत कोणीही चालू शकतं आणि कधी आड रस्त्याला
पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला कधीच अवघड जात नाही. म्हणजे बघा, लहान मुलांपासून तर तुमच्या आजी आजोबांपर्यंत सायकल हे कोणीही चालू शकतं. आणि समजा सायकल ही रस्त्यात पंक्चर झाली तरी तुम्ही तिला चालत चालत हातामध्ये पकडून घेऊन येऊ शकता, कारण ती एवढी अवघड नाही. कारण मी आहे सडपातळ. बघा, सायकल का म्हणते, मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. हे तुम्हाला नेहमी लक्षात राहिलं पाहिजे की सायकल आपली मैत्रीण काय आहे, सडपातळ आहे आणि काय आहे, हलकी फुलकी आहे. कार आणि बाईकचा वेग माझ्या पेक्षा जास्त असेल हे मान्य आहे. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर आपण त्यांचा वापर करतो. पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? काय गरज आहे आपल्याला? जर आपण टायमावर निघालो तर मला नाही वाटत की आपल्याला अति वेगाची गरज आहे. सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतराचा प्रवास सुखद करा. म्हणजे सायकल म्हणते की तुम्हाला काय गरज आहे, जर तुम्हाला एकदम जास्त अंतर नसेल शाळेचं नाही तुमच्या घराचं, तर तुम्ही चांगल्या प्रकारे सायकल काढा आणि चालवत चालवत शाळेला जा. तुम्हाला जास्त वेगाचीही गरज नाही. म्हणून सायकल म्हणते की माझा तुम्ही काय करा, माझा वापर वाढवा. त्यानंतर बघा मित्रांनो, मी तुमच्यासाठी दोन दृष्टींनी लाभदायक आहे. सायकल म्हणते तुम्हाला की मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने लाभदायक आहे. कोणती आहे तर बघा, वैयक्तिक आणि सामाजिक. म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक दृष्ट्या सायकल ही आपल्यासाठी काय आहे, लाभदायक आहे. ते कसे सांगतेच पहा. तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. बघा मित्रांनो, सायकल 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 ही आपल्या स्नायू बळावर चालते. गाडी पेट्रोलवर चालते, पण सायकल आपल्या स्नायू बळावर चालते. आणि स्नायू बळावर चालल्यामुळे स्नायूंचा काय होतो, व्यायाम होतो. आणि व्यायाम झाल्यामुळे आपलं शरीर हे तंदुरुस्त राहते. बघा, त्यांनी इथे पुढे दिलेलं आहे की घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे, तुमचे लंग्स अधिकाधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात, घाम निघाल्याने ज्यादा मेद जळून जाते व प्रतिकार शक्ती वाढते. बघा, तुमची इम्युनिटी बूस्ट सुद्धा काय करते, सायकल करते. सायकलमुळे तुमची इम्युनिटी, तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते मित्रांनो. म्हणजे तुम्ही काय होणार, तुम्ही आजारी होणार नाही जर सायकल चालवाल तर. आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. तुमच्या पाय हे एकदम स्ट्रॉंग बनतात. तुम्हाला फुटबॉल खेळायचा आहे, क्रिकेट खेळायचा आहे, त्यासाठी सुद्धा तुमचे पाय स्ट्रॉंग असणं गरजेचे आहे. आणि सायकल चालवल्यामुळे तुमचे पाय हे काय असते, स्ट्रॉंग असते मित्रांनो. हा झाला आरोग्याचा फायदा. म्हणजे सायकलचे आरोग्याचे फायदे बघा किती सारे आहे. माझी किंमत कमी, माफकच आहे, त्यामुळे पैसे सुद्धा कमी लागते. बघ, गाडी घ्यायला तुम्हाला 50-60 हजार रुपये लागते, 1 लाख रुपये लागते. मग सायकल घ्यायला नाही लागत. तुम्हाला 2 हजारापासून सायकल मिळते मित्रांनो. माझ्या दुरुस्तीत बघा, इथे दिलेलं आहे की माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही. सायकलचा पंक्चर हा 10 रुपयाला होतो मित्रांनो. आणि तुम्हाला जर सायकल दुरुस्त करायची आहे तर तुम्हाला पाहिजे तसा खर्च सुद्धा लागत नाही. मला पेट्रोल डिझेल लागत नाही. बघा, गाडीला पेट्रोल डिझेल सॉरी सायकलला पेट्रोल डिझेल लागत नाही. त्यातूनही तुमचे पैसे वाचतात. मी तर म्हणेल मित्रांनो, जे काही बाहेरचे देश आहे, फ्रान्स, जर्मनी, जपान, या देशांमध्ये लोक आता ऍडव्हान्स झालेले आहे असून सुद्धा ते काय करतात, सायकलला वापरतात. आपल्या इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये आपल्याला वाटते की आपण गाडी घेतली तर आपण एकमेकांना खूप टाट माइंड म्हणजे एकदम अकडीने चालतो आणि सांगतो की मी गाडी घेतली. पण मित्रांनो, तुम्ही सायकल घ्या, तुम्ही तुमच्या प्रदूषण पण कमी करू शकता, समाजासाठी म्हणजे काही करू शकता, स्वतःचा व्यायाम सुद्धा करू शकता. आणि ग्लोबल वॉर्मिंग, आज संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग मुळे त्रस्त आहे. कारण उन्हाळ्यामध्ये 49-50 डिग्री पर्यंत आपलं तापमान जाते. त्याला सुद्धा तुम्ही म्हणजे जेव्हा प्रभू श्रीराम सेतू बांधत होते त्यावेळेला सर्व वानर सेना एक एक गोटा, एक एक दगड त्या समुद्रामध्ये टाकत होते. वानर सेनेचं हे काम बघून एक खारुताईने ते काम बघितलं आणि तिला वाटलं की आपण सुद्धा श्रीराम प्रभूंना काहीतरी सहाय्य केलं पाहिजे. तर ती काय करते, तर समुद्रामध्ये बुडी मारते, स्वतःला ओलं करून घेते आणि त्या समुद्राच्या म्हणजे साईडला जे हे असते, रेती असते, वाळू असते, त्यावर जाते आणि तिच्या अंगाला ती वाळू चिपकून जाते. आणि ती वाळू कुठे नेऊन टाकते मित्रांनो, तर त्या कशामध्ये, तर जो सेतू तयार होतो, जो पूल तयार करत असतात जे वानरसेना, तिथे नेऊन टाकते.
तर हे खारीचा वाटा सुद्धा तुम्ही आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या जगासाठी तुम्ही देऊ शकता. आणि तुमच्या सोबतच तुमच्या मित्र सुद्धा देऊ लागले, तर इथून नवीन भारत घडायला सुरुवात झालेली आपण समजू मित्रांनो. सायकल सायकल ही अतिशय महत्वाची आहे. तर तुम्ही कमीत कमी 10वी पर्यंत तरी सायकलचा प्रवास करणं गरजेचं आहे मित्रांनो. हे तुमच्या कोवळ्या वयामध्ये सायकलचं म्हणजे जे बीज आहे ते रोवलं गेलं पाहिजे. त्यानंतर बघा, शिवाय इंधनाचीही बचत होते. कारण की पेट्रोल, डिझेल हे काय आहे, कधी ना कधी संपणारे स्रोत आहे मित्रांनो. पण सायकल आणि आपले स्नायू शक्ती हे काही संपणारी नाही आहे. तर त्यामुळे काय आहे, तर ते संपणारे स्रोत आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, संपुष्टात न येऊ देता आपल्याला त्याचे अल्टरनेट शोधायचे आहे. तर आपल्याला काय करायचे आहे, सायकलचा उपयोग करायचा आहे. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. बघा, पार्किंग करायची आहे तर आपल्याला फुटभर जागा असली, फुटभर रुंदीची जागा असली की आपण त्यामध्ये सायकल लावून निवांत राहू शकतो. या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. बघा, वैयक्तिक म्हणजे पर्सनल, तुमचे वैयक्तिक लाभ तर झालेच, पण सामाजिक या समाजासाठी आणि राष्ट्रासाठी सुद्धा माझे लाभांनी मी हातभार लावते. तो कसा ते ऐकायचं. आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावं लागते मित्रांनो. आपल्या देशामध्ये पेट्रोल तयार होत नाही, डिझेल तयार होत नाही, रॉकेल तयार होत नाही. आणि हे कुठून तयार होते, तर इजिप्त सारख्या, इराण सारख्या, इराक सारख्या देशांमध्ये तयार होते. आणि आपल्या भारत देशाला तिथून हे विकत आणावं लागते. जेव्हा आपण तिथून विकत आणतो तर आपल्याला ते जास्त किमतीत विकत आणावं लागते. तर जास्त किमतीत जर तुम्ही विकत आणाल तर तुमचा घरचा पैसा जास्त खर्च होईल आणि तुमच्या घरी काय येईल, गरिबी येईल. तर ती गरिबी टाळण्यासाठी जर तुम्ही सायकलचा वापर केला तर तुम्हाला बाहेर देशातून पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल विकत घ्यावे लागणार नाही आणि तुमच्या घरचा पैसा हा शिल्लक राहील आणि तुम्ही श्रीमंत व्हाल. म्हणजे आपला देश श्रीमंत होईल. तर मित्रांनो, त्यामुळे आपले चलन परदेशात जाते व आपल्याला काय असते, तर आपण गरीब गरीब होत जातो. तर ते आपल्याला वाचवायला हवं. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण होते. आज शहरांमध्ये तुम्हाला साधा श्वास घ्यायला सुद्धा चांगली हवा मिळत नाही. खेड्यांवर आहे थोडं, पण शहरांमध्ये तर तुम्हाला किती वाईट परिस्थिती झालेली आहे हे मग कळलंच आहे मित्रांनो. वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरात ह्या समस्या आता जीवघेण्या ठरत आहे. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे मित्रांनो. तुम्ही इथून आता मोठे व्हाल, तुम्ही म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रात जाल, तर तुम्हाला म्हणजे पाठ्यपुस्तकातून तुम्हाला सांगायची एकच गोष्ट आहे की तुम्ही सायकल तुमच्या घरच्यांना, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना सांगा, तुमच्या मामांना, तुमच्या मामींना, तुमच्या आत्यांना, तुमच्या मामांना, प्रत्येकांना सांगा, काकांना, काकूंना, आजोबांना, आजींना, सर्वांना सांगा की सायकलचा वापर करायला हवा. मित्रांनो, तुम्ही तुम्ही या देशाला घडवू शकता, कारण तुमच्यामध्ये ती ताकद आहे. कारण तुम्ही आता एक कळी आहे, तुम्ही आता फूल बना. आणि फूल जेव्हा तुम्ही बनाल तर तुमचा सुगंध, तुमच्या मेहनतीचा सुगंध, तुमच्या विचारांचा सुगंध हा चहू बाजूले पसरले गरजेचं आहे. जेव्हा तो पसरेल तर एक सुंदर असं वातावरण तुमच्या सभोवताली तयार होतील. तर मित्रांनो बघा, पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना. पर्याय जर नसतं तुमच्याकडे तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना. मग का बरं माझा वापर करत नाही? इथे तळमळीने तुम्हाला सायकल सांगत आहे की माझा वापर करा. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर करा. जगभर करा. बघा मित्रांनो, काय म्हणते, प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे मित्रांनो. जगभर त्यांचा सायकलचा वापर होत आहे. पॅरिस सारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. माझा वापर करतात म्हणजे काय करतात मित्रांनो, तर पॅरिस सारख्या अनेक शहरात आज हजारो लोक सायकल चालवतात, सायकलचा वापर करतात. आणि आपण भारतीय लोक काय करताय, तर गाड्या घेतो, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो, हवा प्रदूषित करतो आणि आपण याच्यातच खुश आहे मित्रांनो. आणि बाहेरील देश, जे पाश्चिमात्य देश आहे, ते सायकलचा वापर करून आपलं पर्यावरण, आपलं जे टेम्परेचर मेंटेन करण्याच्या मार्गावर लागलेले आहेत. तर हे होतं मित्रांनो, ही आहे सायकलची चित्र. त्यानंतर, अरे हो, मी आताच बरी आधुनिक झाले बरं. वेगवेगळ्या रूपात तुम्हाला भेटू शकते. जेव्हा सायकलचा जन्म झाला होता तर सायकल ही एकच प्रकारची होती, पण आता काय झालेलं आहे, तर तिला आधुनिक केलेलं आहे. आधुनिक म्हणजे टेक्नॉलॉजी वाढली, सायंटिस्ट आले,
प्रत्येकाने विचार मांडले, इंजिनियर्स आले की असं सायकलमध्ये आणखी काय होऊ शकते, काय होऊ शकते, तर त्यांनी सांगितलं आहे की मुळातली मी बिन गिअरची, म्हणजे मूळची सायकल ही बिन गिअरची होती, पण आता तिला गिअर पण आले. शर्यतीसाठी जर तुम्हाला शर्यत करायची असेल तर शर्यतीसाठी तिची बांधणी वेगळी असते. शर्यतवाली सायकल वेगळी असते, पर्यटनासाठी वापरणारी सायकल वेगळी असते. जशी तुमची आवड मित्रांनो, बघा, जशी तुमची आवड, तुम्हाला जर शर्यत करायची असेल तर तुम्हाला गिअरवाली सायकल लागेल, तुम्हाला पर्यटन, तुम्हाला फिरायला जायचं असेल तर साधी सायकल असेल. तर अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला सायकल मिळत जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, चला तर आज धूम ठोकूया. सायकल काय म्हणते की चला तर आज धूम ठोकूया की आजपासून आपण सायकलचा वापर करायला सुरुवात करू. तर मित्रांनो, आजचा हा धडा होता सायकलच्या आत्मवृत्तावर. सायकलने इथं आपली आत्मकथा सांगितलेली आहे की तिचा जन्म कसा झाला, त्यानंतर ती कशी मॉडिफाईड होत गेली, तिला कसं कसं तिचं रूप चेंज करत करत आणलेलं आहे, आणि ती कुठल्या कुठले फायदे देते आपल्याला, आपल्या देशासाठी कोणते फायदे देते, आपल्या पर्यावरणासाठी कोणते फायदे देते, हे सायकलने इथे समजून सांगितलेलं आहे. आणि बघा मित्रांनो, इथे त्यांनी शिक्षकांसाठी दिलेलं आहे. मित्रांनो, जर शिक्षक हा व्हिडिओ बघत असेल तर बघा, विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वातील वस्तूंवर आत्मकथनात्मक लेखन करण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. तर मित्रांनो, आजच्या मॉडर्न युगामध्ये युगामध्ये तुम्हाला मी एक प्रश्न सांगतो की मी मोबाईल बोलतो या विषयावर एक निबंध लिहायला हवा. मी मोबाईल बोलतो, मोबाईलचे आत्मवृत्त, जसे आता आपण सायकल बोलते तशा प्रकारे मी मोबाईल बोलतो यावर तुम्ही निबंध लिहायला हवा मित्रांनो. आणि तुम्हाला जर 4-5 वाक्य चांगले लिहून तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. मित्रांनो, हा होता आजचा दुसरा धडा. त्याचं नाव आहे सायकल म्हणते मी आहे ना. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमचे जे मित्र आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होऊ द्या. कारण कोणाकडे ट्युशन्सला जायचे पैसे नसतात, कोणाला आवडतच नाही, कोणाला क्लास मधलं शिकवलेलं आवडत नाही, कोणाचं लक्ष राहत नाही, एवढे सारे विद्यार्थी असतात, त्यांच्यामुळे कोणी क्लासमध्ये एन्जॉयमेंट करतात, मस्त्या करतात. तर जर तुम्ही हा व्हिडिओ जर त्यांना पाठवला आणि त्यांची जर अभ्यासाची रुची वाढली या व्हिडिओमुळे म्हणा किंवा आमच्या कार्यामुळे, तर आम्हाला फार आनंद होईल. धन्यवाद मित्रांनो.